या ठिकाणी सद्गुरू गजानन महाराजांनी स्वतः वापरलेल्या मूळ पादुका आपल्याला पाहावयास मिळतात। तर जय गजानन माऊली। मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सद्गुरू गजानन महाराजांनी सजल केलेली अकोली जहागीर येथील विहीर दाखवली होती। त्यानंतर आम्ही तिथून परत अकोटमध्ये आलो आणि सुशील भाऊ लोणकर यांना निरोप दिला आणि आपल्या दोन्ही भावांसोबत चहा घेऊन यांनाही निरोप दिला। धन्यवाद रे भावांनो, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासोबत एवढा वेळ फिरले। त्यानंतर तिथं महाराजांच्या या भक्ताची भेट घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो मुणगावला जाण्यासाठी। मुणगाव म्हणजे श्री गजानन महाराजांच्या चरित्रातील पुंडलिक भोकरे, बायजाबाई आणि झामसिंग राजपूत यांचे गाव। या मुणगावातील महाराजांचे निस्सिम भक्त पुंडलिक भोकरे यांना महाराजांनी आपल्या चरणातील मूळ पादुका प्रसाद स्वरूपात दिला होत्या। या मुणगावात सद्गुरू गजानन महाराजांचे भव्य दिव्य आणि सुंदर मंदिर आहे। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता क्षणी आपल्या दृष्टीस पडते ती शेगावीचा राणा सद्गुरू गजानन महाराज यांची सुंदर व लोभस मूर्ती आणि मूर्तीच्या समोरच ठेवलेल्या आहेत ते श्रींच्या मूळ चरण पादुका। तुम्ही विचार करा, कोणे काळी महाराज या पादुका आपल्या पायात घालून फिरत असतील आणि आज या काळात महाराजांच्या या पादुकांचे दर्शन घेऊन आपण स्वतःला धन्य मानून घेऊ शकतो। मी महाराजांच्या या पादुकांचे दर्शन घेऊन महाराजांचे आभार मानले की सद्गुरू गजानन महाराज आज तुमचा प्रचार व प्रसार केल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप सारी प्रेमाची माणसं जोडल्या गेली। हा तो विषय वेगळा आहे म्हणा की व्हिडिओ 1 लाख लोक पाहतात आणि फॉलो कोणीच करत नाही, पण सद्गुरू महाराज तुमची कृपादृष्टी सदैव यांच्यावर अशीच राहू द्या। कारण की या भक्तांची तुमच्यावर एवढी श्रद्धा आहे की काही भक्त तर रोज तुमची पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत। आणि हा महाराजांच्या भक्तांनो, या गोष्टीवर तुम्ही सगळेजण एक वेळा कमेंटमध्ये जय गजानन माऊली नक्की लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावावरून पाहतात हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप लोक मला विचारतात की तुम्ही इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ टाकता, तर याच्यातून तुम्ही पैसे किती कमवता? तर मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर इंस्टाग्राम आपल्याला 1 रुपया देत नसते। महाराजांचा प्रचार व प्रसार केल्यामुळे जे पुण्य माझ्या वाटेला येत आहे तेच माझी खरी कमाई। आपण भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली।